नमस्कार भावी शिक्षकांनो, आपण CTET परीक्षा फेब्रुवारी 2026 याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. जर तुम्ही शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला तर मग सुरुवात करूया. CTET म्हणजे काय? सर्वात आधी नवीन विद्यार्थ्यांसाठी CTET म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊ. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. ही परीक्षा CBSE द्वारे घेतली जाते. जर तुम्हाला केंद्रीय विद्यालय म्हणजे KVS, नवोदय विद्यालय म्हणजे NVS किंवा इतर कोणत्याही नामांकित सरकारी व खाजगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळवायची असेल तर ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. नवीन अपडेट फेब्रुवारी 2026. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या अपडेटकडे. CBSEने फेब्रुवारी 2026च्या परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 27 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली असून 18 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आजच अर्ज भरा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली परीक्षा 8 फेब्रुवारी 2026ला रविवारच्या दिवशी होईल आणि ती ऑफलाईन म्हणजे पेन पेपर मोड पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेचे स्वरूप कसे असेल ते पाहूया. यात 2 पेपर असतात. पेपर 1 जर तुम्हाला 1 ते 5वीच्या वर्गांना शिकवायचे असेल. पेपर 2 जर तुम्हाला 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवायचे असेल. एकूण 150 प्रश्न असतात आणि त्यासाठी 150 गुण असतात. तुम्हाला 2.5 तासांचा म्हणजे 150 मिनिटांचा वेळ मिळतो. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे यात कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकता. विषयांची रचना. आता कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा ते पाहूया. स्क्रीनवर तुम्ही तक्ता पाहू शकता. यात 5 विभाग आहेत. 1 बालमानसशास्त्र, 2 भाषा 1, 3 भाषा 2, 4 गणित आणि 5 परिसर अभ्यास किंवा तुमचे स्पेशलायझेशन विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र. प्रत्येक विषयाला 30 गुण आहेत, त्यामुळे कोणत्याही एका विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषतः CDP आणि भाषा विषयांवर तुमची पकड असणं गरजेचं आहे. उत्तीर्णतेचे निकष. पास होण्यासाठी किती मार्क्स हवेत? जर तुम्ही जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 150 पैकी 90 गुण म्हणजे 60% मिळवणे आवश्यक आहे. जर तुम्ही राखीव प्रवर्गातील असाल म्हणजे SC, ST किंवा OBC तर तुम्हाला 82 गुण मिळवणं म्हणजे 55% मिळवणे आवश्यक आहे. एकदा का तुम्ही ही परीक्षा पास झालात की तुमचे प्रमाणपत्र आयुष्यभर वैध राहते. अभ्यासाची रणनीती. आता उरलेल्या 2 महिन्यात अभ्यास कसा करायचा ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. 1 NCERT पुस्तके. इयत्ता 1 ते 8ची NCERT पुस्तके वाचून काढा. 2 PYQ मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे सर्वात जास्त फायदेशीर ठरेल. 3 CDP बालमानसशास्त्र हा विषय तुम्हाला सर्वात जास्त मार्क्स मिळवून देतो, तो पक्का करा. आणि हो, दररोज किमान 1 तरी सराव पेपर वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करा. परीक्षेच्या दिवशी काय काळजी घ्यावी? परीक्षेच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे. तुमचे प्रवेशपत्र आधीच काढून ठेवा. परीक्षा केंद्रावर किमान 90 मिनिटे आधी पोहोचा. ऑफलाईन परीक्षा असल्याने सोबत काळा किंवा निळा बॉलपेन नेण्यास विसरू नका. आणि OMR शीट भरताना कोणतीही खडाखोड करू नका. तर मित्रांनो, ही होती CTET 2026ची संपूर्ण माहिती. आजपासूनच जोमाने अभ्यासाला लागा. तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. जर तुम्हाला काही शंका असतील किंवा नोट्स हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.